कितीतरी महिने झाले असतील, महिन्यानंतर मी हिला काढतोय, वाजवतोय. तर गाईस आज आहे ना कितीतरी महिन्यानंतर मी गिटार वाजवणार आहे आणि बघू ट्राय करून की खरंच मला जमते की नाही. म्हणून मला सुचत नाही की मी कोणते कोणते गाणे शिकला होता, म्हणून याच्यावर आठवतच नाही. तर आता वेदला बघू, वेदला किती येते म्हणून गिटार. नाही काहीच नाही. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाइस लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी गेला होता जामनेरला लॅपटॉप द्यायला आणि मी आज परत घेऊन आला लॅपटॉप. बिकॉज लॅपटॉपचं काम डन झालं होतं. त्याच्यात न्यू बॅटरी टाकली गेलेली आहे. ते काय झालं होतं ना, चार्जिंग म्हणजे आधीपासून एवढा एक्सपिरियन्स नाही लॅपटॉपचा, तर चार्जिंगलाच लावून ठेवायची जेव्हा चालवायची तेव्हा ओव्हरहीट झाल्यामुळे ती बॅटरी फुगून गेली होती. मग आता नवीन बॅटरी टाकलेली आहे. फायनली लॅपटॉप झालेला आहे चालू. तर काय होत होतं ना, बिना चार्जिंगचा लॅपटॉप म्हणजे चालूच नाही होतं. चार्जिंग काय ती पिन लावली होती ना इथे, तरी तो चालू नाही व्हायचा. तर आता फायनली याच्यात न्यू बॅटरी टाकलेली आहे. दादू झालं लॅपटॉप सुरू. हां, मग सर्वात आधी मी तुला एक टार्गेट देतो, याच्यात एक भारीवाला गेम टाक. जागा पाहिजे 999 MB. अरे आज सगळं खाली करून दिलं त्यांनी, रॉ फाईल वगैरे सगळं. तो गेम कोणता होता एक, तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती फिश असते त्या बाउलमध्ये आणि त्याला वाचवायचं असतं. हा तो गेम टाक सर्वात आधी, तो भारी आहे. तर गाईस परत एकदा तर गाईस आजपासून आहे ना 5 फेब्रुवारीपासून परत एकदा लागलेलं आहे गाईस रामायण. जे आधीचं रामायण होतं ना ते लागलेलं आहे. तर नक्की बघा ते आणि तुमच्या मुलांना पण सांगा बघायला. बघा ना, आजच लॅपटॉप आणला आणि आजच लॅपटॉपचे चार्जर आहे ना त्याच्यामधनं एकदम असं धुवा निघायला लागला आणि एकदमच असा आवाज आला, फुटून गेलं. बघा आता हे चार्जर होतं ते ना इथून एकदम हीट होऊन आहे ना इथून गरम होऊन गेलं. त्यानंतर हे याच्यामध्ये जॉईंट होतं ना तर इथे ना एकदम जोरात म्हणजे आवाज आला असा डिश. बघा तिथे एक फॉल्ट झालेला आहे. आता लॅपटॉप परत वापरता येणार नाही. आता त्याच्यामध्ये बॅटरी आहे पण आता चार्जर झालं खराब. आजच लॅपटॉप आणला आणि आजच चार्जरला खराब व्हायचं होतं. बघा गाईस रात्रीचे 9 वाजलेले आता आणि ना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. ते बघा, ते मी तुम्हाला एक मांजर दाखवली होती बरोबर, त्याच्या पिल्लूंसोबत ती कुठे बसलेली आहे. ओ मावडी, हे पा, हे वाटत पण नाही तिला ती एवढीशा गॅपवर. बघा एवढी पट्टी असेल, एवढ्या पट्टीवरती तिथे बसलेली आहे. हात लावू का हिला? तुला लावू आणि हिला लावू देते ती. डायरेक्ट नखं मारेल आता. चला ती पा कशी पाहते. ओ ही रे भाई, ही डायरेक्ट घ्यायला आली तिला. भाई पकडून घेतलं मी. आता ही काही करणार तर नाही, पण ती ना मागे येत होती, मी तिला घेऊन जात होता म्हणून. शेवटी आई ती आई असते. आणि ना मला ही रूम आहे ना आता पूर्ण टोटली एकदम साफ करायची. बिकॉज आता इथे मी आणि वेद झोपतो रात्री. तर हे जे सर्व सामान आहे ना हा इथून काढायचं आहे. नाही हा तर इथेच राहील. फक्त हे एवढं सामान हे आणि हे एवढं थोडंफार खाली करायचं आहे. मग असं रूम थोडी नाही पूर्ण चांगली दिसायला पाहिजे ना, त्यासाठी मग आता रूमला पूर्ण चकाचक करायचं आहे. आणि त्याआधी गाईस आफ्टर सो लॉंग टाईम, कितीतरी महिने झाले असतील, महिन्यानंतर मी हिला काढतोय, वाजवतोय. तुला वाजवता येत नाही, तू फक्त काढतो, तुला वाजवता येत नाही. शिकला होता? काय शिकला होता तू? कोणते व्हिडिओ? कसे वाजवता मग आली वाजवलंच नंतर. अच्छा आणि हे असं पाडून टाकायचं का? तर गाईस आज आहे ना कितीतरी महिन्यानंतर मी गिटार वाजवणार आहे आणि बघू ट्राय करून की खरंच मला जमते की नाही. म्हणून काही खूप महिने झालेले आता. बेसिक तर मला आठवतंय, पण जे असे मी गाणे शिकला होता ना
ते आता कन्फ्युजन झालेली की ते प्रॉपर बोट कोणत्या ट्यूनवर ठेवायचं. आता काही किती महिने झाले मी काढलेलीच नाही. आता मला सुचत नाही की मी कोणते कोणते गाणे शिकला होता म्हणून याच्यावर आठवतच नाही. मग पुढचा स्टेप काय होता तेच नाही आठवत आहे ना ब्रो. तिथेच तर गडबड. गाईस तर चला मला तर ही गिटार काही आता सध्या तरी येत नाही आहे बिकॉज मी याला खूप दिवसानंतर काढलेली आणि वाजवतोय. त्यामुळे आता मला यूट्यूबवर बघून बघून शिकावं लागेल. जिथे मी लोकांना एंटरटेनमेंट करतो तिथून मला आता शिकावं लागेल. याच्यावर तबला शिकू का? तर आता वेदला बघू, वेदला किती येते म्हणून गिटार. नाही काहीच नाही, फक्त पाहिलं काय काय कसं कसं करता. कसं कसं करतं सांगतं. विसरला. माझाच भाऊ आहे तू. दादू जा दूध घेऊन ये रे बाळा. कुठे दूधवाले आले. गाईस सध्या आहे ना थंडी एकदम चालली गेलेली. बिलकुल पण थंडी नाही तेव्हा आहे ना थंडी अशी होती की स्वेटर घालून थंडी वाजायची. आता थंडी अशी आहे ना की साधा टी शर्ट घालून थंडी नाही थंडी नाहीच वाजत आहे आता थंडी. मग मी काल सांगितलं होतं तुम्हाला की मी एक तुम्हाला हिंट देतो, ते तुम्हाला गेस करायचं आहे. आणि ना ते कमेंट मला असे आलेले ना की त्यांनी मोस्टली गेस्ट केलेले आहे. जर तुम्हालाही गेस्ट करायचं असेल मी काय गेस्ट करायला सांगितलं तर लास्ट ब्लॉगमध्ये जाऊन बघा की मी काय गेस्ट करायला सांगितलं होतं तुम्हाला. हिंट पण दिला होता. डायरेक्ट कमेंट नको वाचा. जर तुम्ही डायरेक्ट कमेंट वाचले तर मग ती मजा नाही येणार तुम्हाला गेस्ट करायला. आधी ते तुम्ही व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल की मी काय सांगितलेलं आहे गेस्ट करायला. गेस्ट केलं असेल ना ते म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये पण कमेंट करून सांगा. जर तुम्हाला परत एकदा तो व्हिडिओ बघायचा असेल की मी काय गेस करायला लावलं आहे तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ॲड करेल. तसं मला कमेंट पण करा. मी थोडं प्रॉपर दाखवेल मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी ते काहीच या ब्लॉगला एंड करतो आहे ना. हा ब्लॉग आहे ना खूप छोटा झालेला आहे. पण सध्या आहे ना कामं अशी असतात ना की जास्त ब्लॉग शूट होत नाही आहे. पण हो मी ना नक्की ट्राय करेल की आता चांगले ब्लॉग शूट करू. आणि येणाऱ्या टायमामध्ये खूप छान गुड न्यूज आहे. फक्त ती एकदा सक्सेस झाली ना मग मी तुम्हाला प्रॉपरपणे ती सांगू शकेल. फक्त त्या समोरून आता आन्सर यायला पाहिजे त्या गोष्टीचं तर मी तुम्हाला ते सांगू शकतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे. बाय बाय.